अगदी बरोबर. सर आपण मराठवाड्याकडे वळूया, कारण अगदी. छत्रपती संभाजी मधलं जे राजकारण आहे ते संपूर्ण राज्यात चर्चेत होतं. शाळीग्रामजी, मी तुमच्याकडे येतो. काय घडू शकतं? भाजप आणि शिंदे सेना दोघांनी खूप जोर लावला होता आणि एमआयएम तर आहेच. नाही, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की महायुतीने इथे एक शहाणपणा जो दाखवला तो फार महत्वाचा आहे. दोन्ही जे पक्ष आहेत, शिंदे सेना आणि भाजप यांनी हे वेगवेगळे लढले. याच्यात खूप मोठं एक राजकीय गणित सामावलेलं आहे. कारण इथं बंडाळी जी झाली ती भाजपमध्ये सर्वाधिक बंडाळी झाली आणि नंतरच्या काळामध्ये शिवसेना म्हणजे शिंदे सेना जी आहे त्याच्यामध्ये पण खूप बंडाळी झाली. आता बंडाळी का होते तर स्वाभाविक आहे, जो पक्ष सत्तेवर बसणारा असतो त्यातलेच लोक नाराज होतात आणि बंडाळी करत असतात. त्यामुळे हे लोक वेगवेगळे लढले. त्यामुळे जो एकत्रित लढल्यानंतरचा पराभवाचा जो फटका यांना बसणार होता तो बसणार नाही. त्यामुळं संभाजीनगर जी महानगरपालिका जी आहे ती भाजप बहुमतावर येणार नाही, परंतु भाजप जो आहे तो साधारण 30 ते 38 या दोन आकड्यांमध्ये असेल, या रेंजमध्ये असेल. आणि साधारण शिंदे सेना ही 15 ते 20 या दरम्यान असेल. आणि तिसऱ्या नंबरचा जो पक्ष असेल तो एमआयएम. उबाटाचा जो इथला विषय आहे तो मुंबई नंतरचा जी शहर आहे ते बाळासाहेबांचं आवडतं शहर म्हणून संभाजीनगर म्हटलं गेलं. परंतु इथं ज्या पद्धतीनं ठाकरे बंधूंनी जो लावायला पाहिजे होता तो दिसला नाही. आणि फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड जोर इथे लावला. आणखी एक महत्वाचा मुद्दा इथं जो कायम गाजत राहतो पाण्याचा, त्याच्यावर फडणवीस यांनी खूप जोर दिला. आणि ही महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर साधारण 2 दिवसात तुम्हाला पाणी देऊ या मुद्द्यावर त्यांनी खूप भर देऊन लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु बंडखोरीचा हा जो भाग आहे तो भाजपला इथे भोवणार आहे. भाजपच्या पहिल्या सर्व्हेमध्ये जवळपास 50 ते 55 जागा त्यांना दाखवण्यात आल्या होत्या. प्रत्येक प्रभाग निहाय सर्वे त्यांनी करून घेतले होते. कुठल्या माणसाला तिकीट दिल्यानंतर तो निवडून येईल हा इथपर्यंतचा सर्वे भाजपने करून घेतलेला होता. परंतु नंतरचा जो बंडखोरीचा सगळा एपिसोड झाला, नेत्यांवर हल्ले करण्याचा प्रयत्न पण झाला, त्याच्यामध्ये सावेंच्या आणि कराड यांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यातनं एक लक्षात असं येतं की बंडखोरीचा जो फटका आहे तो भाजपला इथे बसेल. आणि हा बंडखोरीचा मुद्दा छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चेत होताच. नागपूर आणि नांदेडसाठी देखील मी तुमच्याकडे येणार आहे सर.